नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? तर भारतामध्ये अप्रत्यक्ष या प्रकारची लोकशाही आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, पिट्स इंडिया हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झाला होता? पिट्स इंडिया हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झालेला कायदा आहे? तर पिट्स इंडिया हा कायदा सन 1784 या वर्षी तो मंजूर झालेला कायदा आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, दुसरी गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती? दुसरी गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे, सन 1931 या वर्षी दुसरी गोलमेज परिषद ही भरली होती। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विघातक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, वि.वा. शिरवाडकर विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचा प्रामुख्याने उपयोग खालीलपैकी कशासाठी केला जातो? महाराष्ट्र राज्यामध्ये दगडी कोळशाचा उपयोग प्रामुख्याने खालीलपैकी कशासाठी केला जातो? तर दगडी कोळशाचा उपयोग हा औष्णिक विद्युत ऊर्जा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, जिल्हा परिषद यांचे सचिव खालीलपैकी कोण असतात? जिल्हा परिषद यांचे सचिव खालीलपैकी कोण असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषद यांचे सचिव असतात। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, भारत छोडो आंदोलन यांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या ठिकाणापासून झाली होती? भारत छोडो आंदोलन यांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या ठिकाणापासून झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे, भारत छोडो आंदोलन यांची सुरुवात मुंबई या शहरापासून झाली होती। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये तुफान सेना स्थापन करण्यात आली होती? महाराष्ट्र राज्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुफान सेना खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये स्थापन करण्यात आली होती? तर तुफान सेना ही सातारा या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, केरळमधील खालीलपैकी कोणते एक अभयारण्य आहे जे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे? केरळमधील खालीलपैकी कोणते एक अभयारण्य आहे जे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, पेरियार हे अभयारण्य आहे ते हत्तींसाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, मराठी भाषेचे पाणिनी असे खालीलपैकी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका शहराला सिलिकॉन व्हॅली असे म्हणतात? सिलिकॉन व्हॅली असे खालीलपैकी कोणत्या एका शहराला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे, बेंगलोर या शहराला सिलिकॉन व्हॅली असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, 0 माइल्स हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? 0 माइल्स हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? तर 0 माइल्स हे ठिकाण नागपूर या शहरामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 14 पाहूयात, भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत? मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचं कलम ऑप्शन क्रमांक 4, कलम 51 अ मध्ये प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य ही दिलेली आहेत।
एकूण मूलभूत कर्तव्ये एकूण 11 आहेत. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? म्हणजेच CIDचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी CIDचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. क्षीर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? क्षीर या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. क्षीर, तर क्षीरचा योग्य अर्थ ऑप्शन क्रमांक 2 दूध या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सन 1904 मध्ये खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली होती? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली होती? तर सावरकर यांनी 1904 मध्ये अभिनव भारत ही क्रांतिकारकाची संघटना स्थापन केली होती. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. साने गुरुजी यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे? साने गुरुजी यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पांडुरंग सदाशिव साने हे साने गुरुजींचं संपूर्ण नाव आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. गोतावळा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? गोतावळा ही एक कादंबरी आहे. तर या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, गोतावळा ही कादंबरी आनंद यादव यांची ती एक महत्त्वाची कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? तर द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना 1 नोव्हेंबर सन 1956 या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भुसावळ हे शहर तापी नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. भंडारदरा हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भंडारदरा हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? भंडारदरा, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भंडारदरा हे धरण अहमदनगर जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वाचं धरण आहे. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. खालीलपैकी कोणत्या एका पिकाचा समावेश मसाल्याचे पदार्थ यांच्यामध्ये होत नाही? खालीलपैकी कोणत्या एका पदार्थांचा समावेश मसाल्याचे पदार्थ यांच्यामध्ये होत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे तंबाखूचा समावेश मसाल्याचे पदार्थ यांच्यामध्ये होत नाही. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. श्रीरामपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? श्रीरामपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? विद्यार्थी मित्रांनो, श्रीरामपूर हे ठिकाण मोसंबी या फळासाठी ते प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. कोराडी औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोराडी औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. महाराष्ट्रामध्ये डोलोमाइटचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये डोलोमाइटचे साठे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत? तर डोलोमाइटचे साठे हे महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. प्रतापगड, सज्जनगड, मकरंदगड हे किल्ले महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत? प्रतापगड, सज्जनगड, मकरंदगड हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत? तर ते सर्व किल्ले सातारा या जिल्ह्यामधले किल्ले आहेत. प्रश्न क्रमांक 28 पाहूया. पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे पुणे ते बारामती यांच्या दरम्यान दिवा हा घाट लागतो. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन्स म्हणजेच मेल्ट्रॉनचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन म्हणजेच मेल्ट्रॉनचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांची स्थापना सन 1998 मध्ये ती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट नारी ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच नारी ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? तर नारी ही संस्था पुणे या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 32 पाहूयात. काटेपूर्णा व नळगंगा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? काटेपूर्णा व नळगंगा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत? तर काटेपूर्णा व नळगंगा या नद्या पूर्णा नदीच्या त्या प्रमुख उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक 33 पाहूयात. महाराष्ट्र राज्याला एकूण किती राज्यांच्या सीमा भेटलेल्या आहेत? महाराष्ट्र राज्याला एकूण किती राज्यांच्या सीमा भेटलेल्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एकूण 7 राज्य आहेत, 6 राज्य आहेत आणि 1 संघराज्य प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 34 पाहूयात. कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या 3 जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे आहेत? कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या 3 जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे आहेत? या 3 जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आहेत. प्रश्न क्रमांक 35 पाहूयात. संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र जवाहरनगर हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र जवाहरनगर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर जवाहरनगर हा साहित्य निर्मिती प्रकल्प भंडारा जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 36 पाहूया. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे? राज्य प्राणी. तर राज्य प्राणी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शेकरू या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 37 पाहूयात. उपग्रह दळणवळण केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? उपग्रह दळणवळण केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आर्वी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 38 पाहूयात. कोकणामधील अगदी दक्षिणेस खालीलपैकी कोणती नदी आहे? कोकणामध्ये अगदी दक्षिणेस खालीलपैकी कोणती नदी आहे? तर कोकणामध्ये अगदी दक्षिणेला तेरेखोल नावाची ती नदी आहे. प्रश्न क्रमांक 39 पाहूयात. धुळे व नंदुरबार हे जिल्हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत? धुळे व नंदुरबार हे जिल्हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत? धुळे व नंदुरबार हे जिल्हे तापी नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 40 पाहूयात. पानझडी वृक्षाची अरण्य महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात? पानझडी वृक्षाची अरण्य महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी आहे. कोकण या ठिकाणी पानझडी वृक्षाची वर अरण्ये प्रामुख्याने आढळतात. प्रश्न क्रमांक 41 पाहूयात. प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? प्रिन्स ऑफ वेल्स हे मुंबई या शहरामधलं ते एक म्युझियम आहे. प्रश्न क्रमांक 42 पाहूया. अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे? अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे? अलिबाग. तर विद्यार्थी मित्रांनो, अलिबाग हे रायगड जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 43 पाहूयात. भीरा अवजल प्रवाह हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भीरा अवजल प्रवाह हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भीरा अवजल प्रवाह रायगड जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 44 पाहूयात. कृष्णा आणि कोयना यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा आणि कोयना. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कृष्णा आणि कोयना यांचा संगम सातारा जिल्ह्यामध्ये होतो. प्रश्न क्रमांक 45 पाहूयात. कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? कोल्हापूर हे शहर. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर हे शहर पंचगंगा या नदीच्या काठावरचं ते एक महत्त्वाचं शहर आहे. प्रश्न क्रमांक 46 पाहूयात. रंकाळा हा तलाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रंकाळा हा तलाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तलाव आहे? रंकाळा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 47 पाहूयात. गेटवे ऑफ इंडिया हे भारताचं प्रवेशद्वार खालीलपैकी कोणत्या वर्षी बांधण्यात आलेलं आहे? गेटवे ऑफ इंडिया.
विद्यार्थी मित्रांनो, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचं प्रवेशद्वार सन 1911 मध्ये ते बांधण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 48 पाहूयात. महाराष्ट्रामध्ये रेड्डी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रेड्डी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रेड्डी. तर रेड्डी हे बंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं ते बंदर आहे. प्रश्न क्रमांक 49 पाहूयात. महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सीमा ही गोवा राज्याला संलग्न आहे? महाराष्ट्र राज्यामधील खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सीमा ही गोवा या राज्याला संलग्न आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा ही गोवा राज्याला संलग्न आहे. प्रश्न क्रमांक 50 पाहूयात. फिल्म अँड दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? फिल्म अँड दूरचित्रवाणी केंद्र, तर ते पुणे या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 1 पाहूयात. कालिकत हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कालिकत हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? कालिकत. विद्यार्थी मित्रांनो, कालिकत हे बंदर केरळ या राज्यामधलं बंदर आहे. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 या दिवशी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे. 1764 या वर्षी बक्सार लढाई झालेली आहे. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. सन 1793 बंगाल प्रांतामध्ये कायमधाराई पद्धत खालीलपैकी कोणी सुरू केली होती? बंगाल प्रांतामध्ये 1793 मध्ये कायमधाराई पद्धत खालीलपैकी कोणी सुरू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक लॉर्ड कॉर्नवॉलिस या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. वसईचा तह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? वसईचा तह खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1802 या वर्षी वसईचा तह हा झालेला आहे. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. राजाराम मोहन राय यांच्या सहकार्याने सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पास केला होता? सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पास झालेला कायदा आहे? तर सती प्रतिबंधक हा कायदा सन 1829 या वर्षी तो पास झालेला कायदा आहे. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. पाळेगारांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? पाळेगारांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झालेला उठाव आहे? तर तो पाळेगारांचा उठाव हा आंध्र प्रदेश या भागामध्ये झालेला उठाव आहे. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. गावामधून गोळा केलेल्या जमीन महसुलामध्ये ग्रामपंचायतींना एकूण किती टक्के वाटा मिळतो? गावामधून गोळा केलेल्या जमीन महसुलामध्ये ग्रामपंचायतींना एकूण किती टक्के वाटा मिळतो? तर एकूण 30% वाटा मिळतो. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते? तर ते मुंबई या ठिकाणी भरले होते. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. मध्य प्रदेशामधील स्थलांतरित शेतीला खालीलपैकी काय म्हणतात? मध्य प्रदेशामधील स्थलांतरित शेतीस खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बेबर या ठिकाणी असे त्यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. छत्रपती शाहू महाराज यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? छत्रपती शाहू महाराजांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कागल या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना केली होती? बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती? तर त्यांनी इंडिया हाऊसची स्थापना लंडन या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. खालीलपैकी कोणता एक देश हा सार्क संघटनेचा सदस्य देश नाही? सार्क संघटनेचा सदस्य खालीलपैकी कोणता एक देश नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 म्यानमार हा देश सार्क संघटनेचा सदस्य देश नाही. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली होती? 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली होती? तर ती रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी
पहिली गोलमेज परिषदही बोलावली होती. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र हे सुरू केले होते? महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणते एक वर्तमानपत्र हे सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दीनबंधू या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? तर हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांचं ते पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूया. मुंबई कामगार संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? मुंबई कामगार संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.